आपला धर्म, आपलं कर्तव्य, आपली संस्कृती आपल्याच ध्यानात राहत नाही. आणि हे विसरून गेलेली संस्कृती, आपण विसरून गेलेला धर्म दुसरे लोक आपल्याला जाणीव करून देतात की तेव्हा बघा 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 हिंदू कसा चुकत चाललेला आहे, कसा दिशाहीन होत चाललेला आहे, कसं अडराणात चाललेलं आहे. हे आपल्याला कळत नाही. हे कोणाला कळतं? इतर लोकांना कळतं. दुरून पाहणाऱ्याला कळतं. असा हा विसरभोळा जीव आहे. सकाळी खाल्लेलं आता ध्यान राहत नाही. तर आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला धर्म, आपलं कर्तव्य कोणाच्या ध्यानात राहील? पाप बिचारे जीव. संसारामध्ये स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेमध्ये तल्लीन झालेले हे लोक श्रद्धा ठेवायला पुरतच नाही. स्पर्धेलाच वेळ पुरत नाही तर श्रद्धेचा वेळ कुठून काढणार? स्पर्धा युग आहे. कोणत्याही गोष्टीची स्पर्धा आहे. शत्रुत्व केलं तरी स्पर्धा आहे की त्यांनी असं केलं तर मी त्याच्यापेक्षा जास्त असं करेन. कोण्याही गोष्टीमध्ये स्पर्धा आहे. म्हणून श्रद्धेचं स्थान संपून गेलं. त्या श्रद्धेला जागृत करण्यासाठी, तुमच्यामध्ये त्याचं स्मरण करून देण्यासाठी सत्संगाचं सातत्य आवश्यक आहे. मी आज सत्संगाची भूमिका फक्त सांगून देणार आहे. सत्संगामध्ये काही कुठला विषय सांगणार नाही. अध्यात्म सत्संग का याच्यावरती मी बोलतो. का करायचं, अशी का गरज पडते? तर आपल्यातली श्रद्धा भंग होत चाललेली आहे, विस्मृती होत चाललेली आहे. त्याला पुन्हा पुन्हा स्मरण करून देण्याचं काम सत्संग करीत असतं. आपली स्मृती नष्ट झालेली आहे. अर्जुनाचंच उत्तर आहे भगवद्गीतेमध्ये. जेव्हा भगवंताचा बोध झाला, 700 श्लोक सांगण्यात आले. अर्जुनाची स्मृती अर्जुनाला परत उपलब्ध झाली, गेलेली स्मृती. आणि तेव्हा अर्जुनानं सांगितलं की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेहो करिष्ये वचनं तव. हे माणूस, आपली स्मृती नष्ट का झाली? आपल्या धर्माबद्दल, आपली संस्कृती, आपली श्रद्धा आहे की नाही याचा अजून आपल्याला थाक लागलेला नाही. अशी का नष्ट झाली? तर याच्या मागे कारण सांगितलं गीतेनं अर्जुनानं की मोह आहे. कशामुळे स्मृती केली? मोहामुळे. मोह नष्ट मोह. आणि मोह नष्ट झाला की स्मृती परत येते, आणि मोह आला की स्मृती निघून जाते. आणि जेव्हा जेव्हा स्मृती निघून जाते तेव्हा तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपलं पतन होत जाते. विकास होण्याच्या जागी विनाश सुरुवात होते, स्मृती नष्ट झाल्यामुळे. त्याला स्मृती उपलब्ध करून देण्यासाठी एकमेव उपाय आहे सत्संग. जगद्गुरु शंकराचार्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे सत्संगाचा महिमा. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम,
मोह निर्मोह करणारा सत्संग आहे. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्वं, निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं, निश्चलतत्त्वे जीवनमुक्ती. सत्संगाचा महिमा. सत्संगानं निसंगत्व प्राप्त होते. ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या वस्तू, ज्या ज्या पदार्थ, ज्या ज्या व्यक्तीच्या संगतीनं मोह पैदा झाला, ते संग सत्संगामुळे निसंग होत जाते, सुटत जाते. आणि जसं निसंगत्व मिळेल तसं तसं मोह कमी होत जाते. आणि जसा मोह कमी होईल तसा माणसाचा निश्चय बनत जातो. आता माणसामध्ये भक्ती करण्याचं मन आहे, भक्ती करावं असं वाटायलंय, पण निश्चय नाही. निश्चय होत नाही, करावं की नाही, की केलं तर बरं राहते की नाही, की खरं आहे की खोटं आहे, की महाराज सांगतात पण बरोबर आहे की नाही, की निश्चय होत नाही. कशामुळे? मोह गेला नाही तर निश्चय होत नाही, निसंग झाला नाही तर निश्चय होत नाही. आणि एकदा निश्चय झाला रे की बस जीवनमुक्ती तर हातामध्ये आपल्या. निश्चल तत्वे जीवनमुक्ती. म्हणून तुम्हाला मला सर्वांना जीवनमुक्त व्हायचं आहे. जीवनमुक्त शब्दाचा अर्थ समजून घ्या. आजच्या आज सत्संगाचं तुम्हाला एवढी रुची येणार नाही. रोज ऐकून ऐकून मग तुम्हाला बरं वाटेल. माणसाचं म्हणणं आहे मेल्यावर मुक्ती मिळते, असं काही लोकांचं म्हणणं आहे. हे चुकीचं आहे. मेल्यावर मुक्ती मिळत नाही, मेल्यावर जन्म मिळतो, हे सत्य आहे. मेल्यावर मुक्ती मिळाली का जन्म मिळतो? जन्म मिळतो. आपण काय म्हणतो? त्याला मुक्ती मिळाली, त्याला मुक्ती मिळाली. मुक्ती मेल्यावर मुक्ती मिळाल्यावर गाढवाला बी मुक्ती मिळते, डुकराला बी मुक्ती मिळते, कुत्र्याला बी मुक्ती मरते ना. ते मरून मुक्ती मिळत नाही, मरण्याच्या आधीच आपण मुक्त व्हावं लागते. आपणालाच कळते की हे विषय जो आहे, आज आपण विषयात आहोत तर त्या विषयातून बाहेर निघालो का हे कोणाला कळते? आपणाला कळते. काम, क्रोध, लोभ आपणाला आता आपल्या जीवनात आहेत का आपण त्याच्यातून बाहेर निघालो हे कोणाला कळते? केव्हा कळते? मेल्यावर की आता? मेलेल्या माणसाला मुक्ती कळाली असते तर जाता जाता म्हणत होतं आखरीचे भजे तरी खाऊ द्या की रे, म्हणत होतं मड. जिवंतपणीच कळावं आपणाला की आपण मुक्त व्हायला की नाही. आपली आशा आहे का? आपल्यामध्ये द्वेष आहे का? संपला. आपल्यामध्ये कामना आहे का? संपली. आपल्यामध्ये इच्छा आहे का? संपली. याच्यावरून कळते की आपण मुक्ती मिळाली की नाही. तर हे जीवनमुक्ती आहे. मरने के बाद मुक्ति सब लोग बताते हैं, जीते जी मुक्त होना संतों से सीख जाए, हर हाल में खुश रहना संतों से सीख जाए, महफिल में जुदा रहना संतों से सीख जाए.
हे संतांच्या संगतीमध्ये शिकायला मिळते. मेल्यावर मुक्ती नाही, जिवंत मुक्त हो. आणि जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला मुक्तीचा उपाय करता येईल. मेल्यावर कोण करणार? सत्संग करा, भजन करा, नामस्मरण करा, आपल्यातले विकार विषय घालवा. काय त्याला काय म्हणतात? मुक्ती. मुक्ती मुक्ती म्हणजे आपण म्हणतो मेलं मुक्त झालं, मेलं मुक्त झालं. नाही, या विषयातून, वासनेतून, विकारातून आपण बाहेर पडलो तर आपल्याला मुक्ती मिळाली. तर ते मुक्ती जीवनमुक्त या सत्संगमध्ये आपण होतो असं शंकराचार्य सांगतात. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. अशी जीवनमुक्ती मिळवून देणारा हा सत्संग आहे. कित्येक लोकांचा उद्धार होते. लाखो करोडो लोक तरुण जातात. आज प्रशासनानं या देशामध्ये जनतेला सांभाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला नियुक्त केलेलं आहे. कितीतरी शिपाई आपल्या देशामध्ये आहेत. हजारो लाखोच्या संख्येने आहेत ना. पण एक ध्यान ठेवा, एक संत जैन संतांचं एक वाक्य आहे, देखो भाई, इस जीवन में, इस दुनिया में 90% लोग बोली से सुधरते संत के, और बचे खुचे एक 10% लोग गोली से सुधरते हैं. किती? 10%. आणि 90% कशानं सुधारतात? बोलण्यानं सुधारतात. मग ताकद गोळीची जास्त आहे का बोलीची? आणि ते बोली सत्संगाची बोली आहे. पोलीसवाल्याने जर प्रयत्न केला तर एवढे लोक सुधारतात काय? सुधरत नाही. बंद करा. तर हे बोलीमध्ये, शब्दामध्ये एवढी ताकद आहे. बंद करा. ध्यान लावून ऐका. पहिला सत्संग आहे. तुम्हाला माझा विषय बरा वाटेल का? छान वाटेल तर सांगतो. हे तर रोजच ऐकलेलं आहे म्हणसाल तर बंद करून टाक. शब्दात किती ताकद आहे याच्यासाठी एक तुम्हाला कथा सांगतो. घडलेली कथा आहे. गुजरातमध्ये भावनगर जिल्हा आहे. त्या भावनगर जिल्ह्यामध्ये एक डाकू राहत होता. डाकूचं नाव होतं जोगीदास खुमान. जोगीदास खुमान. खुमान आवाज स्पष्ट येते ना? असा डाकू होता. त्या परिसरातल्या लोकांना त्याचा दरारा असायचा. त्याची भीती वाटायची. थर करत होते लोक, भयभीत व्हायचे. घोड्यावर बसून सवारी करायचा जोगीदास खुमान. नाव ऐकलं तर लोक थरथर करायचे. एवढा ज्याचा दरारा तो डाकू एक दिवस घोड्यावर बसून आपल्यासारख्या ग्रामीण भागातून जात होता. जाता जाता गावाच्या बाहेर एक शेती होती. शेतीमध्ये ज्वारीचं पीक, भरघोष पीक आलेलं होतं. आणि त्या ज्वारीच्या शेतामध्ये एक मळा घातलेला होता.
आणि ते पाखरं खाऊ नये याच्यासाठी त्या मळ्यावर त्या शेतकऱ्याची एक कन्या, एक मुलगी 22-25 वर्षाची वय, तरुण मुलगी, जिचं अजून लग्न झालं नव्हतं आणि ती सौंदर्यानं गुणानं संपन्न होती. दिसायलाही खूपसूरत अशी लडकी होती. ती त्या मळ्यावर उभा राहून, सकाळची वेळ होती. पाखरं केव्हा राखतात? सकाळी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर. मंद सुगंध झुळझुळ असा वारा वाहत होता. सकाळचं वातावरणाची कल्पना करा ना कशी आहे. थंड वारं. अशा वातावरणामध्ये ती सुकन्या, सुंदर कन्या हातामध्ये गोफण घेतलेली आहे आणि देशभक्तीचं गीत गात ते गोफण असे फिरवते. चंदन है इस देश की माटी, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर गांव है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. हर शरीर मंदिर सा पावन, हर मानव उपकारी है, जहाँ सिंह बन गए खिलौने, गाय जहाँ माँ प्यारी है, जहाँ सवेरा शंख बजाता, लोरी गाती शाम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. सुंदर. तिचा आवाज खूप सुंदर होता. सकाळची वेळ, जिकडे तिकडे वातावरण थंड असलेलं आणि त्या वयातली मुलगी मळ्यावर उभी राहून गाणं गाते. तिच्या हातामध्ये ते गोफण आहे. दृश्य बघा ना तुम्ही, कल्पना करा कसं आहे. आणि तिच्या जवळूनच रस्ता, जोगीदास खुमान डाकू घोड्यावर बसून जाता जाता त्या मुलीकडे लक्ष गेलं त्याचं. पाहिलं त्यानं. हा 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 हा, काय मुलगी आहे, एकटी आहे, रानात वनात आहे. घोडं थांबलं त्याचं. घोड्यावर बसून मुलीकडे पाहिलं आणि आवाज दिला, ए पोरी. तिनं आपलं गाणं बंद केलं. सांगा काका काय म्हणले, तू एवढी सुंदर आहेस, एवढी तरुण आहेस आणि एकटी राणावणामध्ये तुला आबरूची भीती वाटत नाही का? कोण विचारलं? डाकूने विचारलं. तिनं मोठं गोड उत्तर दिलं. तिला माहिती नव्हती की हा कोण आहे. फक्त नाव ऐकून होतं, परंतु याला कधी पाहिलं नव्हतं तिनं सांगितले की काका, याद राखा, जोपर्यंत जोगीदास खुमान जिवंत आहे तोपर्यंत या परिसरामध्ये कोणाचीच भीती नाही मला. कोण म्हणाले? ती कन्या म्हणाली. कोणाला म्हणाले? समजून का? तिला माहित नाही. चालते वा पुढे. जोगीदास खुमानला जर कळालं तर तुमची धडगत राहणार नाही. त्याला धमकी द्यायली ते. जोपर्यंत जोगीदास खुमान जिवंत आहेत तोपर्यंत कोणीही माझ्याकडे बोट दाखवणार नाही.
तुम्हीच विचार करा, त्या माणसाचं अंतकरणामध्ये दशा कशी झाली असेल त्याची. किती धक्का लागला असेल त्याला. थंडगार झाला जोगीदास खुमान, डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या त्याच्या. अरे, माझ्यावर एवढा विश्वास, माझा परिचय नसताना माझ्या नावानं एवढा विश्वास करते, तर मी जर चांगले काम केलं तर माझी कीर्ती किती होईल जगामध्ये. एका शब्दानं एका डाकूच्या जीवनामध्ये परिवर्तन. मी शब्दाची महिमा सांगत होतो तुम्हाला. घोड्यावरून खाली उतरला, साष्टांग दंडवत घातलं त्याने. सांगितलं की आई माते, तू ज्याच्या नावानं मला धमकी देतेस ना, तेच मी आहे. मग पोरगी भियायला सुरुवात केली. तर म्हणले भिवू नको, आता मी ते नाही आता, आणि ते मी नाही आता. तुझ्या शब्दानं मी परिवर्तित झालो, आता ते राहिलो नाही मी. त्या दिवसापासून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि डाकूचा एक महात्मा होऊन गेला. आज भी त्या भावनगर जिल्ह्यामध्ये त्याची समाधी आहे आणि लोक त्याची यात्रा करतात. कोणाची? डाकूची का संताची? हे संत कशामुळे झाला? एक शब्द, आणि शब्दही कोणाचा? विश्वासू माणसाच्या शब्दामध्ये ती ताकद आहे. ऐरी गैर्यानं जर बोललं तर ते होत नाही. तिच्यात विश्वास होता ठाम. त्या विश्वासानं त्याला जिंकलं आणि त्याला संतत्व प्राप्त करून दिलं. हे शब्दाची महिमा आहे. पण तुकोबरायांनी शब्दाची महिमा गायली. शब्द हा बहुसार उपकाराची रासी, मागून आली वाट सिद्ध ओळीची तैसी. तरले तरती गा अनेक हे विश्वासी. शब्दानं तरुण जाते, पण कोणाच्या? विश्वासू माणसाच्या. तर हे विश्वासानं सत्संग ऐकत जा तुम्ही. हे सत्संगाची भूमिका, शब्दाची महिमा, सत्संग कशासाठी आहे, हे एक भूमिका तुमच्यापुढे मांडलो. तर हे सत्संगच माणसाला एक माणूसपणा मिळवून देते. कालच्या कार्यक्रमाच्या मला प्रतिक्रिया आल्यानंतर फोन आले लोकांचे, त्यांचे माणूस बनण्याबद्दल मी बोललो ना. ते म्हणले महाराज तुमचे 2 मिनिटं 2 तासाचं काम करून गेले. कालच्या कार्यक्रमामध्ये माणूस बना. बाकी मग पाटील बना, सरपंच बना, मुख्यमंत्री बना, महाराज बना, लीडर बना, कलेक्टर बना, वकील, इंजिनियर, डॉक्टर, काय बनायचे ते बना, पण पहिला आधी माणूस बनायचा. आणि ते माणूस बनविण्याचं काम कोण करते? हे सत्संग करते. सत्संग. आणि माणूस नाही बनला तर मग ते न्याय देऊ शकत नाही समाजाला, अन्यायच करणार ना कोणावरही. तर हे महत्त्वपूर्ण कार्यक्रम आपला आहे एक. आणि याला साप्ताहिक का ठेवलं तर आपण विसरत जातो म्हणून याला बार बार आपल्याला स्मरण करून देण्यासाठी. संताचा संग सतत झाला पाहिजे. सातत्यालाच महत्त्व आहे. सातत्यानंच परिवर्तन होते. सातत्यानंच आपलं स्मरण टिकून राहते.
सातत्य नसेल तर आपण काय ऐकलेलं सारं विसरून जातो ना. आता अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ऐकतो 7 दिवस, पुन्हा 12 महिने किती दिवस? 1 महिन्यातले 7 दिवस काढा, 23 दिवस. 11 महिने 23 दिवस. 11 महिने 23 दिवस राहील का विसरून जाईल ते 7 दिवसाच? काहीच ध्यानात राहत नाही. पुन्हा पुढच्या वर्षी सप्ताह, अजून विसरून जसंच्या तसंच. पुन्हा सप्ताह, त्या रबरासारखं असं ओढलं की लांबते, सोडलं की आली सुगी आणि गेली सुगी मागली चावी. माणसं म्हणतात की एवढे सप्ते होतात, माणसं का सुधारणार? अरे कुठं 11 महिन्याला एक बार खुराक खाल्यानं ताकद येईल का? 11 महिन्याला एक बार, 12 महिन्याला एक बार, हे काहीच नाही. ते उगा वाटोळं आहे पैशाचं. काहीच होईना गेलं. ते महाराजांचे नशीब चांगले की हे सप्ते राहतात. त्यांचं काय पुण्य आहे कोण्या जन्माचं माहित नाही की हे लोक सप्त करतात. आता असलं बोलू नये म्हणता तुम्ही. का बोलू नये? आता मी बोलून आलो खूप तिथं. 1 2 3 4 5 6 8 एक महाराज होते कीर्तनामध्ये. 8 9 10 पर्यंत होते. त्यांना बघून तर माझं डोकं लयच खराब झालं. परंतु कोणी उत्तर दिलं नाही आणि कोणी पुन्हा भेटलं नाही मला. 10 एक महाराज होते. आता आज जिथून यायलो मी, तसं मी सत्संग करण्याचं आता हे राहिलं नाही अवसान, पण आता सुरुवात आहे आपली आणि पुन्हा वेळ आपल्याला मिळत नाही. जाता जाता मी थांबलो होतो. थकून गेलो दिवसभर बोलून. तर हे सातत्य आपणाला गरजेचं आहे. काय सांगत होतो? सातत्य आवश्यक आहे. सतत सातत्यामुळे जे होऊ नये ते काम होते. याच्यासाठी एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. याला अभ्यास म्हणतात. सातत्याला काय म्हणतात? अभ्यासेन तू कौंतेय, अभ्यासाचे बळे पांगुळ गिरीवर चढे, अशी एक ओवी आहे. अथवा नाही, तुकोबरायचा अभंग एक आहे ना. हा, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. अभ्यासामुळे होते. आपणाला जे होत नाही वाटते ना, ते अभ्यास केल्यावर नक्कीच होते. ते नक्कीच होते. ते म्हणून आपल्या भगवद्गीतेमध्ये काही गोष्टी कोणत्याही साधनाच्या आधी अभ्यास सांगितलेला आहे. श्रेयोभिज्ञानम अभ्यासात, अभ्यास श्रेयोभिज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांती निरंतरम. पण सुरुवात कुठून आहे? अभ्यास. बघा, एक विद्यार्थी होता शाळेमध्ये, असा विद्यार्थी ज्याला काहीच येत नव्हतं. पहिलीतले दुसरीत गेले तो पहिलीतच, दुसरीतले तिसरीत गेले तो पहिलीतच, तिसरीतले 10वी पर्यंत गेले पहिलीतले, पण तो पहिलीतच राहिला. असला विद्यार्थी बघा. मास्तर कठाळून गेले, गुरुजी त्याला घेऊन गेले, मायबाप बस तंग होऊन गेले. काय करावं त्याला?
सगळे हसायचे, शाळेत गेलं तर विद्यार्थी हसायचे, शिक्षक हसायचे, बाहेर निघालं तर लोक हसायचे, घरी गेलं तर परिवारातले हसायचे. निरंतर अपमानित जीवन त्याचं, सारखा अपमान व्हायचा त्याचा. त्यानं असं ठरवलं की एवढं अपमानानं जगण्यापेक्षा चला आपणाला शिक्षण तर येत नाही ना, तर आपण आत्महत्या करायची ठरवलं त्यानं. विद्यार्थ्यानं आत्महत्या करायचं ठरवलं आणि आत्महत्या करण्यासाठी कोणालाही न सांगता घरून निघाला. जाता जाता विचार करू लागला मनामध्ये, मराव का मरू नाही का. एकदाच मरत नाही माणूस. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की कमजोर लोक आत्महत्या करतात, ज्याला धाडस नाही, धैर्य नाही, ते माणसं आत्महत्या करतात म्हणतात ना. हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे माहित आहे का? नसल सांगू. हा, तर सगळ्यात जास्त धैर्य जर लागत असेल तर ते आत्महत्या करायला लागते. बरोबर आहे. मग आपण काय म्हणतो की ज्याच्यामध्ये धाडच नाही, धैर्य नाही, ते माणूस. पण हे चुकीचं आहे की नाही. कोण करतो आत्महत्या? धैर्याचा संबंध नाही. ते मूर्ख, अज्ञानी तोच आत्महत्या करतो. चांगले माणसं आत्महत्या करत नाही. याला धैर्याची गरज नाही. धैर्य असते ना, आत्महत्या करायला मग धैर्यच लागते ना. तो निघाला. जाता जाता त्याला एका झाडाखाली बसला. दुविधा मनस्थिती झाली, मरू नको, मरू नको. विचार करण्यामध्ये सूर्यास्त होत गेला. तहान लागली त्याला. इकडे तिकडे पाण्याच्या शोधात निघाला. मरतो की नाही की पाणी तर पिवा ना. एवढ्यामध्ये जंगलामध्ये एक आदिवासी लोकांचं एक आड होतं. काय म्हणतात त्याला? आड. विहीर नाही, शेतात मोठी राहते त्याला विहीर म्हणतात, आणि छोट्या आकाराची राहते ते आड राहते. त्या आडाच्या जवळ गेला आणि तिथे एक पोवरा ठेवलेला होता. त्याला दोरी बांधलेली होती. आणि जंगलात कुठला घीर का, ते लांब दगडी असे लांब नाटी दगडाच्या, काय म्हणतात त्याला, शिळा, अशा लांब लांब शिळा त्या आडावर टाकलेल्या होत्या. मोठ्या मोठ्या नाटीसारख्या शिळा, अशा लांब शिळा. आणि त्या शिळेवर उभा राहून तो पवरा टाकला आणि पाणी शेंदायला सुरुवात केला. ते शेंदत असताना त्याच्या लक्षात आलं, दोरी किती नरम आहे. सुताची दोरी आहे, आंबाड्यानं वळलेली दोरी आहे, आणि दगड घट्ट आहे. परंतु त्या दोरी वडून 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 त्या दगडाला खाच पडली होती. खाच कळते ना, काय म्हणतात त्याला? त्याला ओढून ओढून चीर पडली होती अशी. तुमची मराठी काय की मला कळत नाही. खाचच म्हणा. खाच पडली होती आणि त्याचं लक्ष त्याच्याकडे गेले, त्या खाचीकडे गेलं. त्याच्या मनामध्ये सकारात्मक भाव प्रगट झाला. अरे, अभ्यास वडून वडून रोज वडण्याला काय म्हणतात? अभ्यास. अभ्यासामुळे एक दगडालाही आपण कापू शकतो. ते अर्ध्यात आला होता ते खाच, अर्धा दगड राहिला होता. अजून काही दिवस जर ओढलं तर तो दगड तुटून जातो. एक नरम दोरी अभ्यासामुळे दगडाला कापू शकते. का दगडापेक्षा मी नीच आहे का? सकारात्मक भाव बघा. आत्महत्या करायचा कॅन्सल.
टाळलं त्याने. नाही म्हणे मी आत्महत्या करणार नाही. स्वतःच्या मनाला संकल्प केला की आत्महत्या करायचं नाही. मग काय करणार, चला परत जाऊया म्हणून निघाला. जात असताना जाता जाता जंगलातून फिरत जात असताना एक वटवृक्ष होता. त्या वटवृक्षाखाली महात्मे बसून होते, जटाधारी, उपास तापास अनुष्ठान तप करणारे जटाधारी महादेवाचं अनुष्ठान करीत बसलेले होते ध्यान लावून. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अनुष्ठान करीत बसले होते. आणि त्या महात्म्याचे 12 वर्ष पूर्ण होत आले होते तपाचे. बघा की गंमत, 12 वर्ष पूर्ण होत आले होते. तो दिवस 12व्या वर्षाचा पूर्ण झालेला दिवस होता. आणि ते ऋषी लोकाची मांदी पाहिली आहे ना. तो मुलगा होता ना विद्यार्थी तो काय केला की चला यांच्या बरोबर आपण बसू म्हणे, थोडा यांचा आशीर्वाद घेऊन जाऊ उठल्यावर. म्हणून ते असे बसून होते, त्यांच्या मागे जाऊन बसला. यानंही डोळे झाकले, हात बंद केले, असं ध्यान मुद्रेमध्ये ओम नमः शिवाय सुरू. आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यावर महादेव प्रसन्न होऊन प्रगट झाले तिथं. आता महादेवाने विचार करावा की हे 12 वर्षापासून बसलेत आणि हे पोरग आता आलंय. विचार करावा की नाही. आले ते सुरुवातीला होतं ना बसून आखरीला, याच्याच डोक्यावर हात ठेवला. तथाच तू काय पाहिजे. त्याने विचार केला की म्हणले मी विद्या प्राप्त करण्यासाठी माझं जीवन चाललंय. आ येत नाही मला, तर आता अजून काय मागू मी देवा. मला विद्या मिळत नाही, येत नाही, आणि मला कृपा करा ना तुम्ही. भगवान शंकरानं तथास्तु म्हणून दिलं. आणि त्यावेळेस त्यांनी या शिक्षणामध्ये, विद्याक्षेत्रामध्ये एक असं अग्रसर त्यांनी काम केलं. आणि एक असं त्यांनी शिक्षा प्राप्त केली ज्याचं नाव आहे व्याकरण. त्या शास्त्राचा जन्म जिथून झाला, उद्भव ज्याच्यापासून झाला, त्याचं नाव आहे पाणिनी. काय नाव आहे त्याचं? पाणिनी. मराय निघालेला माणूस, परंतु सगळ्या जगाला तारण्याचं काम केलं. आज व्याकरण शास्त्र आपल्या इथं किती महत्वाचं आहे. अकार उकार टकार संधी प्रकार काय काय असते मला ते येत नाही, पण तुम्ही शिकलेले आहोत है ना. हे व्याकरण शास्त्र आहे. कोणाकडून झालंय? आत्महत्या करायला प्रवृत्त झालेल्या एका पोराकडून. कशामुळे झाला? अभ्यास पाहिला त्याने. कशाचा अभ्यास पाहिला? दगडावर दोरी घासलेला अभ्यास पाहिला. सकारात्मक भाव जागा झाला. तर असं तुमच्या आमच्यामध्ये सकारात्मक भाव जागा होण्यासाठी अभ्यास लागते ना. आणि त्या अभ्यास कशातून करायचा आहे? तर सत्संगातून करायचा आहे. हे अभ्यासासाठी सत्संग आहे. सातत्याचं कारण काय आहे? तर अभ्यास व्हावा आपल्याला. आणि आपल्यात बी प्रत्येक मुलीमध्ये, मुलामध्ये, स्त्रीमध्ये, पुरुषामध्ये सकारात्मक भाव जर जागा होत गेला तर तो माणूस कुठून कुठपर्यंत जाऊ शकतो आणि केवढा होऊ शकतो अंदाज नाही त्याचा. सकारात्मक भाव माणसाला एका उच्च कोटीला नेऊन सोडते. कोणीही नकारात्मक भावामध्ये पडून राहू नये याच्यासाठी सत्संगाचं सातत्य लाभावं म्हणून साप्ताहिक सत्संग आपण गावोगाव केंद्र बनवून चालू केलेलं आहे. तर ही झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. आणि येणारी 5 तारीख जून 5 तारखेला सांगायची गरज नाही की आपल्या इकडे या ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा आपण सदुपयोग केलेला आहे. तरुण किशोरी वयीन मुलींचं ज्या ज्या ठिकाणी शिक्षण शिबिर झालेलं आहे, कुठं शिक्षिका मिळाल्या नाहीत, कुठं मिळाल्या, आणि
जिथं मिळाल्या जिथं नाही मिळाल्या त्या सर्वांनाच विनंती आहे की 14 वर्षापासूनच्या पुढच्या वयाच्या मुली ज्यांचं लग्न झालं नाही अशा मुलींना गावामध्ये यादी करून त्यांना एकत्रित एकाच वाहनामध्ये एकदाच इथून पटवारीगुडा राम मंदिर पटवारीगुडा येथं जर संमेलनामध्ये घेऊन आलं तर खूप त्यांचं एक मोठं काम होईल. त्यांना मार्गदर्शन मिळेल. 5 तारखेला ठीक वेळ 11 वाजता तो कार्यक्रम सुरुवात आहे. पण तुम्हाला जर इथून आणायचं असेल तर तुम्हाला 10 वाजता व्यवस्था गावातील प्रमुख 4-2 माणसं मिळून 2,500-3 हजार रुपये लागतील. तर त्या मुलींना कशाला तिकीट लावता तुम्ही? एवढं तरी करा आपल्या पोरीसाठी. गावातले 4 प्रमुख माणसं मिळाले तर 500-500 रुपये केलं तर वाहनाची व्यवस्था होऊन जाते. आपण आपल्या धर्मासाठी काहीच नाही केलं तर आपल्या धर्मात आपण जन्माला येऊन उपयोग तरी काय? याच्यासाठी विनंती आहे सर्वांना की सर्वांनीच त्याची व्यवस्था करा मायबाप धर्मासाठी. आणि तुम्ही कुठेही खर्च करता, सहज फिरून आलं तर 10-20 हजार रुपये घालता तुम्ही सुट्ट्यामध्ये, तर एक 2-3 हजार रुपये घालणं आपल्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. त्याची व्यवस्था करा. मुलींसाठी काहीतरी करा. तुम्ही लाखो रुपयाच्या जागी तर हे खूप मोठं काम होईल असं सर्वांना विनंती आहे. याही गावकरी मंडळींना विनंती आहे की इथे तरुण मुलींची यादी करून त्या संमेलनामध्ये आणि गावातील इतर लोकांनी त्याच्यात यायचं नाही. व्यवस्था नाही बाकी लोकांची, फक्त तरुण मुलींना गावातील प्रमुख 2 माणसं घेऊन येतील. ते आणाय आणि घेऊन जाण्यासाठी वापस आणण्यासाठी जबाबदार म्हणून 2 माणसांनी यायचं आहे गावातले, तेही 50 वर्षाच्या वरचे. त्या मुलींसोबत येणार. वयाची अट आहे. कोणी पोरं देऊन पाठवून देसाल तर मान्य नाही. असं काम याही गावातून करतील अशी अपेक्षा करतो. आणि जाता जाता तुम्हाला सांगून जातो की हरिभक्त परायण